आज आपण अहमदनगर इथे शॉपिंग फेस्टिवलला भेट देणार आहोत। शहरी भागात असे शॉपिंग फेस्टिवल भरवले जातात। तिथे सहभाग घेऊन तुम्ही तयार केलेल्या वस्तूंचे असे स्टॉल लावू शकता। अगदी ग्रामीण भागातील महिलाही यामध्ये सहभागी होऊ शकतात। अशा फेस्टिवलमुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांना छान संधी उपलब्ध होते आणि तिथे ते त्यांच्या मालाची विक्री करू शकतात। चला तर आपण वेगवेगळ्या स्टॉलची माहिती घेऊयात। इथे बघू शकता तुम्ही, इथे खाण्याच्या पदार्थांचा स्टॉल लागलेला आहे। इथे बघा, आता हे मसाल्याचे पदार्थ आहेत। हे मसाले या ताई स्वतः घरीच बनवतात। इथे केळीचे वेफर्स आहेत किंवा हे बटाट्याचे वेफर्स आहेत। हे असे पदार्थ तुम्ही घरामध्येच बनवून असे स्टॉलवर विकू शकता किंवा तुम्ही सोशल मीडियाचा वापर करून हे असे पदार्थ तुम्ही विकू शकता। यांच्याकडे मसाल्यासोबतच अगदी घरगुती पद्धतीचे लोणचेही विक्रीसाठी आहे। तुम्ही किती वर्षापासून बनवता हे पदार्थ? मी 4-5 वर्षापासून। तुमच्या मदतीला आहे का कोणी? आणि स्टॉल लावल्याचा कसा अनुभव तुमचा? स्टॉल लावल्याचा हा माझा पहिला एक्सपिरियन्स। रिस्पॉन्स आहे ना चांगला? यामध्ये तुमच्याकडे कोणकोणत्या प्रकारचे मसाले आहेत सांगू शकता का? सगळे खानदेशी प्रकारचे मसाले। बरं, धन्यवाद। आता या इथे तुम्ही बघू शकता मेकअप संदर्भातील ऑर्गॅनिक ब्युटी प्रोडक्ट्स आहेत। तर याविषयी आपण या ताईंकडून काही माहिती घेऊयात। ताई, हे सर्व तुम्ही घरातूनच बनवता का? हो, ऑर्गॅनिक ब्युटी प्रोडक्ट्स भेटतात सगळे। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना चालतात। आपण म्हणजे याच्यामध्ये केमिकल्स यूज नाही करत, पॅराफिन फ्री सगळे आपले प्रोडक्ट आहे। याच्यामध्ये साबण, लोशन, उठणं, मड पॅक, लिपस्टिक पण आपण साजूक तुपापासून बनवतो। लहान मुलांसाठी लिप बाम वगैरे बटर पासून बनवतो आपण ते। आणि फेस पॅक असतो, फेशियल बॉम असतो, अजून शॅम्पू आहे, फेस वॉश आहे, अनेक पदार्थ आपण बनवतो, सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स। बरं, आणि इथला तुमचा स्टॉलचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? कालचा रिस्पॉन्स खूप छान होता, आज पण सकाळपासून झालाय म्हणजे व्यवस्थित। ठीक आहे, धन्यवाद। थँक्यू। इथे बघू शकता ही एंगेजमेंट रिंग प्लेट संपूर्णपणे हाताने बनवलेली आहे। इथे या काही बांगड्या आहेत, याही जरीच्या दोऱ्याने बनवलेल्या आहेत। बघू शकता तुम्ही किती सुंदर बनवलेले आहे। असंच तुम्ही घरातूनच काही वस्तू बनवून तुमचा व्यवसाय असा वाढवू शकता। हे बघा, इथे हळदीसाठीचे सेट तयार केलेले आहेत किंवा या दोऱ्यापासून याशा साडी पिन बनवलेले आहेत। हे सर्व हाताने बनवलेलं आहे। तुमच्याकडे काही कला असेल तर तुम्ही असा तुमचा व्यवसाय निर्माण करू शकता। आता इथे हा पैठणी साडीपासून बनवलेल्या कपड्यांचा स्टॉल आहे। खूप छान छान ड्रेस लावले आहेत इथे। हे सर्व वेगवेगळ्या काठपदर साड्यांपासून बनवले आहेत। तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर तुम्ही सुद्धा असा तुमचा छोटासा व्यवसाय निर्माण करू शकता। खूप सुंदर डिझाईन्स आहेत सर्व बघा। इथे मागे साडीच्या काठापासून दाराचे तोरण बनवले आहे, नऊवारी साडी दिसते आहे आणि वेगवेगळ्या पर्स, बॅग्सही आपण पाहू शकतो। तर इथे आपण या स्टॉल विषयी आणखी माहिती घेऊयात। सध्या संक्रांतीमुळे ब्लॅक कलर मध्ये इथे खूप छान छान ड्रेस बनवलेले आहेत आणि हे सर्व या ताईने स्वतः हाताने बनवलेले आहेत। इथे फक्त मुलींसाठीच नाही तर लहान मुलांसाठी छान छान कुर्ते आणि धोती बनवलेले आहेत। हे कोणत्या कापडामध्ये बनवलेले आहेत ताई? हे ब्रॉकेट ब्रॉकेटचं आहे का? आणि पैठणीमध्ये पण बनवता ना तुम्ही? यांच्याकडे तुम्हाला अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ड्रेस शिवून मिळू शकतील। हे सिको सिल्क आहे, हे पैठणी, हे खण, हे पण पैठणी, हा खण, हा सिको सिल्क, हे ब्रॉकेट। तुम्ही एकटाच बनवता की कुणी मदत केला आहे तुम्हाला? माझ्याकडे आहे, माझा स्टाफ आहे ना। आणि किती वर्षापासून बनवता साधारण तुम्ही? मी साधारणतः हा बिझनेस 4 ते 5 वर्षापासून सुरुवात केलेला आहे। तसं मला 21 वर्ष झाली। आणि काही ऑनलाईन वगैरे पण करता का बिझनेस तुम्ही? माझं पेज आहे इंस्टाला। बरं, आपण यांच्या होर्डिंगचा आपण एक फोटो घेऊया। तुम्ही याचे क्लासेस वगैरे पण घेता का ताई? हो, मी क्लासेस वगैरे माझे क्लासेस चालू। खूप छान छान प्रकार आहेत बनवलेले, बघू शकता तुम्ही। सध्या या अशा कपड्यांना खूप मागणी आहे, तेव्हा तुम्ही असे घरातूनच बनवून स्वतःचा तुमचा छोटासा व्यवसाय करू शकता। तुम्ही जर अहमदनगर शहराच्या आसपास राहत असाल आणि तुम्हाला असं शिकण्याची इच्छा असेल तर आपण या ताईंकडून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा माहिती घेऊयात।
याच्या होल्डिंगचा फोटो हो, घेतला हो. माझा नंबर आहे. हो. तुम्ही जर आउट ऑफ महाराष्ट्र असाल किंवा अहमदनगरच्या बाहेर असाल तर तुम्ही मला इंस्टावरती मला कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागवू शकता. हा. तुम्हाला जो पण काय पाहिजे तुम्हाला शिकायची इच्छा असेल तुम्ही नगरच्या आसपास हा, असाल, तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर मला नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ बघून तुम्हालाही व्यवसायाविषयी काही आयडिया येईल म्हणून आजचा मी व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे. तुमच्याकडे काही अशी कला असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही अशा तुमच्या वस्तू विकू शकता आणि तुमचा व्यवसाय वाढवू शकता. आज गर्दी जास्त असल्यामुळे आपण काही जास्त स्टॉलला भेट देऊ शकलेलो नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेला आहे त्यावर प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.